कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद अंतर्गत मोजे सुणगाव येथे 15 फेब्रुवारी रोजी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अनिल गाभणे तसेच आत्मा योजनेचे व्यवस्थापक सागर राऊत हे उपस्थित होते। या प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी हरभऱ्यांवरील येणाऱ्या किडीची ओळख, त्यांचा जीवनक्रम व नियंत्रणाच्या विविध पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले। तसेच कांद्यावर येणाऱ्या फुलकिडीबाबत सुद्धा उपस्थितांना माहिती दिली आहे। आत्माचे सागर राऊत यांनी कृषी विभागांतर्गत विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली आहे। सदर कार्यक्रमादरम्यान हरभऱ्यांवरील घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली निविष्ठा कृषी विज्ञान केंद्रातर्फे उपस्थित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली व त्यानंतर प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम पार पडलाय। त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्यानंतर शंका समाधान करण्यात आले। सदर कार्यक्रमासाठी सुणगाव येथील शेतकरी पांडुरंग इंगडे, दीपक अकोटकर, सुरेश वंडाळे, समाधान भगत, सुनील काळपांडे, अनंता वंडाळे, विनोद ढगे, अर्जुन धुळे, राजकुमार भड यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्की, सुणगाव। या पिकावर आपण पीक प्रात्यक्षिक घेतो। आता कांद्याचं प्रात्यक्षिक नाही, पण थोडा हरभरा थोडासा हे झाला, परंतु याच्यावरचं जे महत्त्वाचं येणारा कीड आणि रोग याच्या व्यवस्थापनासाठी आपण शेतकऱ्याला एक फुलाची पाकळी म्हणून जे काही निविष्ठा विद्यापीठाचं तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर चालतं का नाही याच्यासाठी हे प्रयोग आपण घेतो। यामध्ये जवळपास आपण काय केलं की 10 शेतकरी आपले पडताळणी प्रयोगाचे आहेत, त्याच्यामध्ये आपण 2 औषध देणार वेगवेगळ्या प्रकारची, कोणती औषध आपल्याला उपयोगी पडतील पुढे करून आपल्याला त्याचं असेसमेंट, त्याचं ऑब्झर्वेशन घेऊन आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे। की बियाणाला कोणतेही बियाणं असो, बीज प्रक्रिया केल्याशिवाय जमिनीच्या पोटात टाकायचं नाही इथून पुढे, कारण वातावरण बदललं, निसर्ग बदलला। आता मागच्या वर्षी